हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पाठ करा सरळ. मान मध्यभागी. हात आपले गुडघ्यावर आहे. ज्ञान किंवा द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. आपण काही घाई गडबडीने बसलो असू तर आपला श्वास आपण नॉर्मल करून घ्यायचा आहे. त्यासाठी लक्ष आपल्या श्वासाकडे. चेहरा आपला शांत आहे. कपाळावर कोणतीही अटी नाही. आपण करणार आहोत कपालभाती 30 ते 35 आवर्तन आपापल्या क्षमतेप्रमाणे. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात करायचं आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक श्वास भरून घ्या. तोही अर्धवट सोडून पोटाला आतमध्ये स्ट्रोक. सुरुवात करायचा आहे. पॅसिव्ह इन्हेलेशन आणि ऍक्टिव्ह एक्झलेशन. आपलं संपूर्ण लक्ष त्या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं. पोटाला आपण इनवर्ड स्ट्रोक देत आहोत. आपापल्या क्षमतेप्रमाणे हालचाल फक्त आपल्या पोटाच्या स्नायूंमध्ये. तीस ते 35 आवर्तन झाल्यावर गती थांबवायची. सहज सुरू होणाऱ्या आपल्या श्वासाकडे लक्ष. तीन मध्यम गतीत ते ओंकार करायचे आपल्याला. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिला उच्चार हा आपण सूचनेप्रमाणे करणार आहोत आणि दुसरे दोन उच्चार हे आपल्याला लागोपाठ करायचे आहेत आपापल्या क्षमतेप्रमाणे सूचनेशिवाय. सुरुवात करूया. एक भरपूर श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. प्रार्थना आपण बोलणार आहोत. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात सावकाश श्वास घेत डोक्याच्या दिशेने. श्वास सोडत आपापल्या क्षमतेप्रमाणे कमरेतून पुढे झुकायचं आहे. नमन मुद्रा. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ओमचे आशीर्वाद घेत आहोत. 1 ते 2 श्वास थांबून पुन्हा श्वास घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक ओमकडे हरिओम.
माझा आवाज येतोय ना बरोबर? बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आता. आणि हात सुद्धा आपण एकत्रित दोन्ही हातापायांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. बघा आता तळवे आणि आपले स्क्रीनकडे आहेत. आता हातांची बोटं जुळलेली आहेत. हातांची बोटं जुळली, पायाची बोटं सुद्धा जुळलेली आहेत. आता आपल्याला एकत्रित आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये ताण आणायचा. एक श्वास भरून घ्यायचा. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये ताण स्प्रेड करायची. श्वास सोडत सरळ पुन्हा मध्यभागी श्वास घेत लांब ताण आणायचा. जास्तीत जास्त ताण. श्वास सोडत सरळ मध्यभागी पुन्हा एकदा श्वास घेत दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये ताण. श्वास सोडत सरळ. अजून दोनदा ही कृती करून घेऊया. श्वासाशी आधारित सरळ पुन्हा एकदा श्वास घेत लांब हातापायांच्या बोटांमध्ये ताण पुन्हा मध्यभागी. थोडा वेळ हात खाली ठेवा जर हाताला रोग लागली असेल तर. पाय तसेच ठेवा जोडलेले. पुन्हा आपले हात सरळ खांद्यातनं. आता आपल्याला मुठी वळवायची आहे. बघा अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. त्याचबरोबर आपण पायाची सुद्धा तशी स्थिती करणार आहोत. अंगठ्यावर 4 बोट एकदा आणि 4 बोटांवर अंगठा. हातापायांमध्ये आपण सेम अशी कृती करणार. सुरुवात करूया. मुठी वळून घ्यायच्या. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. पायाची सुद्धा सेम तशी स्थिती. पायाच्या अंगठ्यांवर 4 बोट. सावकाश हात ओपन करायचे. पाय पुन्हा मध्य स्थितीला येतील. आता 4 बोट आतमध्ये त्याच्यावर अंगठा. सेम कृती पायाकडे पण करायची. आपलं संपूर्ण लक्ष त्या कृतीकडे केंद्रित करून घ्यायचं. आता आपण श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. श्वास सोडत मुठी आपल्याला पुन्हा ओपन करायची आहे. पुन्हा श्वास घेत 4 बोट आतमध्ये त्याच्यावर अंगठा. श्वास सोडत दोन्ही हातापायांची बोट ओपन करायची. आता श्वास घेत अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. आणि आता आपण रोटेशन करून घेऊया. नॉर्मल श्वास चालू करायचा आणि रोटेशन हातापायांच्या बघा पावलामध्ये सुद्धा आणि आपल्या मनगटामध्ये. पावलं पूर्ण नका हलवू. फक्त पावलांमध्ये हालचाल करायची. पूर्ण पाय नका हलवू. आणि मनगटामध्ये थोडंसं कठीण झालं पण हे आपल्या ब्रेन साठी मेंदूसाठी खूप लाभदायक आहे. हरिओम. सावकाश विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. पुन्हा पाय आपले जोडून घ्यायचे. आपल्या हातांचा आधार उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. तर सावकाश आपल्याला उजवा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ जमिनीला घासत घासत. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. सरळ आल्यावरती पुन्हा थोडा वेळ थांबायचा आहे. आता उजवा पाय आपल्याला थोडासा वर उचलून घ्या. तो फोल्ड करा आणि रोटेशन करायला सुरुवात करायची. जास्तीत जास्त मोठं वर्तुळ करायचं क्लॉकवाईज 4 ते 5 वेळा. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. आता तोच पाय आपल्या उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेव. उजवा हात गुडघ्यावर. आता फक्त आपलं पाऊल रोटेशन करा.
फक्त पाऊलामध्ये पाऊल थोडस बाहेर घेऊन ये बघा, डाव्या पायाच्या थोडस बाहेर घेऊन ये आणि रोटेशन करायचं हाताच्या सहाय्याने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता आपल्या पावलाला थोडस उचलायचं, डावा हात उजव्या पायाच्या घोट्याच्या इथे ठेवा, उजवा पाय वर, उजवा हात वर, उजवा हात आपल्या घोट्याच्या इथे ठेवा. आपला जो पावलाचा आपण हा जो मधला भाग आहे ना तिथे, नाही गुडघ्यावर नका ठेवू. आपला जो उजवा पाऊल आहे ना, हा त्याच्या घोटा म्हणजे आपला आपण अँकल जो आहे ना आपल्या पायाचा, अँकलच्या इथे. आणि डावा हात खाली ठेवा म्हणजे तुम्हाला पाऊल झटकता येईल. बघा या प्रकारे. थोडस पुढे येऊ का म्हणजे दिसेल. हे बघा, डावा उजवा हात आहे ना तो इथे ठेवा आपल्या पावलाच्या इकडे. हा बरोबर. आणि डावा हात खालून म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं, आणि अगदी शिथिल ठेवा हा पाय म्हणजे तुम्हाला पाऊल बघा एकदम आरामात असं झटकता येईल. हा पाय अगदी शिथिल ठेवा, रिलॅक्स म्हणजे हा त्याला कुठलाही ताण नाही आणायचा. आणि पाठकणा सरळ, मान मध्यमुखी 4 ते 5 वेळा करायचं आणि पुन्हा हाफ बटरफ्लाय करून घ्यायचं. त्यासाठी पाय तसाच ठेवायचा. आणि आता श्वास घेत जास्तीत जास्त जमिनीकडे, गुडघा उजव्या पायाचा गुडघा श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत आपल्याकडे, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत शरीराकडे, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत शरीराकडे, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत शरीराकडे. आता पुन्हा खाली ठेवू, उजवा पाय सरळ करून आणि थोडा वेळ दोन्ही पाय तसेच जुळलेले ठेवा आणि थोडा वेळ विश्रांती द्या. बघा तुम्हाला उजवा पाय आणि डाव्या पायामध्ये काही फरक जाणवतो का? आता आपण सेम कृती डाव्या बाजूने करणार आहोत. डाव्या पायाने, डाव्या पायाला इथे आधार द्या, मांडीच्या इथे आपल्या हातांचा आधार मांडीच्या इथे. आणि आता घासत घासत आपल्याला श्वास घेत पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. अजून एकदा श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. सरळ आल्यानंतर पुन्हा पाय फोल्ड करून डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन यायचं आणि रोटेशन करायला सुरुवात करायची पावलाचं. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आपण पाय रोटेशन नाही करून घेतला ना. पुन्हा एकदा आपण जर आपला हात मांडीच्या इथे खाली घ्या आणि आपण रोटेशन करून घेऊया संपूर्ण पाय क्लॉकवाईज 3 ते 4 वेळा. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. अगदी सावकाश करायचंय, घाई गडबड करायची नाही. पुन्हा पाय आपला मांडीवर येईल, पाऊल. आता आपण ते झटकून घेऊया पाऊल. पुन्हा एकदा बघा हाताची स्थिती, डावा हात आपल्या घोट्याच्या इथे ठेवा, उजवा हात खाली ठेवा. घोटा म्हणजे आपला अँकल, पायाचा अँकल. आणि तो पाऊल झटकून घ्यायचा, पाऊल झटकून घ्यायचा. हा थोडस अजून थोडस जवळ आणलेत ना हात तरी चालत. म्हणजे बघा पाऊल फक्त आपलं झटकलं जाईल. पाठकाळा सरळ ठेवा, मान मध्य घालून. हरिओम. पुन्हा एकदा सावकाश आपलं पाय पाऊल आपलं पुन्हा मांडीवर येईल. आणि आता आपण करणार आहोत श्वास घेत आपला डावा गुडघा जमिनीकडे, श्वास सोडत शरीराकडे, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत शरीराकडे, श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत शरीराकडे. हे करत असताना आपलं पाठ आपली मान ही स्थिर ठेवायची. थोडस पुढे मागे होण्याची क्रिया होते पण आपण जाणीवपूर्वक कृती करायची आहे.
सावकाश पाय सरळ करून विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात थोडेसे जवळ ठेवा शरीराच्या, म्हणजे आपली पाठ आपोआप सरळ होईल. ती आपल्याला मागे पुढे झुकवायची नाहीये. आता उजवा पाय बघा, उजव्या पायाचं पाऊल आहे ना ते आपल्या शरीराकडे खेचून घ्या. उजव्या पायाचं पाऊल शरीराकडे खेचून घ्या. बघा डावा पाय माझा स्थिर आहे, उजव्या पायाचं पाऊल, त्याच्यामुळे बघा संपूर्ण पायावर एक ताण आलेला आहे. आपला गुडघा, उजवा जो गुडघा आहे तो लॉक झालाय. आता सावकाश या स्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला उजवा पाय जमिनीला घासत घासत जेवढा उजवीकडे नेता येईल तेवढा हळूहळू उजवीकडे घेऊन चला. उजवा पाय लॉक करायचा आहे तो, म्हणजे आपलं पाऊल शरीराकडे खेचून घ्यायचं. बघा एक प्रकारचा ताण आलेला आहे पायावर आणि आपण त्या ताणामध्येच तो उजवीकडे नेत आहोत जास्तीत जास्त. आणि डावा पाय हा सरळ आहे मध्यम स्थितीमध्ये. गुडघ्यातनं सरळ करून जेवढी आपल्याला शक्य आहे तेवढी कृती करायची. फक्त आपल्या पायामध्ये हालचाल आहे बघा. सावकाश पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आणि सावकाश मध्यभागी जमिनीला घासत घासत अगदी सावकाश उजवा पाय जो आहे तो पुन्हा मध्यभागी येईल. आपली फक्त पायामध्ये आपली हालचाल झाली होती. उजवा पाय शिथिल रिलॅक्स करून घ्यायचा. उजव्या पायाचं पाऊल रिलॅक्स करून घ्या. हीच कृती आपण डाव्या पायाने करूया. तर डाव्या पायाचं पाऊल आहे ते आपल्या शरीराकडे ताणून घ्या. शरीराकडे ताणून घ्या म्हणजे बघा तुमच्या पोटरीवर, गुडघ्यावर, मांडीवर एक प्रकारचा ताण आलेला आहे. आणि ह्या ताणामधूनच आपल्याला हळूहळू डावा पाय डावीकडे घेऊन जायचा. जमिनीला घासत घासत सरकवत सरकवत जेवढं शक्य होईल तेवढा डावा पाय डावीकडे घेऊन जा. उजवा पाय हा आपला सरळच आहे, त्याला आपण काहीच केलेलं नाहीये. फक्त हालचाल आपल्या त्या पायामध्ये होते डाव्या पायाच्या. तिथे थोडा वेळ थांबा. तो जो ताण आहे त्याचे अनुभव घ्या त्याचा. सावकाश उलट वाटचाल करताना पुन्हा आपला पाय बघा लॉक करून घ्यायचंय गुडघा. पाऊल आपल्या शरीराकडे खेचून घ्यायचंय, ताणून घ्यायचंय आणि पुन्हा त्या स्थितीमध्ये सावकाश लक्ष घालायचं. दोन्ही पाय पुन्हा जोडले. सावकाश उजवा पाय रिलॅक्स करायचा आणि विश्रांती. तुमचा संपूर्ण आपल्या जांघेपासूनचा सगळा पाय हा ताणला जातो आणि त्यामुळे तिथले स्नायू थोडेसे फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. आपल्याला थाय मसल्स कधी कधी आपले रिजिड असतात, तर ते फ्लेक्झिबल करण्यासाठी या कृतीचा उपयोग होतो. तर पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि अशा आपल्या ज्या मांड्या आहेत ना त्या जमिनीला जोरात आपटायची. हा बरोबर. हे करत असताना पाठ सरळ, मान मध्यभागी, हालचाल फक्त आपल्या पायामध्ये होती. टाचा तशाच जमिनीवर ठेवायची. आता थोडेसे आपले हात पण जरी गुडघ्यावर ठेवलेत आणि ती कृती केली तरी चालेल. हात आपले दोन्ही गुडघ्यावर ठेवा आणि कृती करा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन करून घ्यायचं म्हणजे सहज जमेल ते. कारण पुढची 5 ते 7 मिनिट आपल्याला या स्थितीत बसायचं आहे. त्यामुळे ज्यांना जे शक्य आहे पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा साधन. हात थोडे गुडघ्यावर ठेवून थोडस पुढे झुकायचं, सीट मागे ढकलायची आणि पाठकळा सरळ करून घ्यायचा. तर दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता हाताचे पंजे जे आहेत ना ते आपल्या शरीराकडे लॉक करून घ्या. हाताचे पंजे आपल्या शरीराकडे लॉक करून घ्यायचे. बघा तुम्ही माझ्या हातांची स्थिती बघू शकता. हा ते ताळून आपले थोडेसे पंजे आपल्या शरीराकडे म्हणजे आपल्या इकडे आणायचे शरीराच्या जवळ. दोन्ही हातांची बोटं जोडलेली आहेत आणि आता सावकाश रोटेशन करायला सुरुवात करायची. अगदी सावकाश त्या ताळाबरोबरच रोटेशन करायचंय. सावकाश
म्हणजे तुम्हाला तो ताण फील झाला पाहिजे, त्या हातांच्या संपूर्ण त्या स्नायूंमध्ये असलेला ताण फील व्हायला पाहिजे. अँटी क्लॉकवाईज. आता हाताचे पंजे सिलिंगकडे घ्या, दोन्ही हातांचे पंजे सिलिंगकडे आणि हात फोल्ड करून खांद्यावर ठेवायचे सरळ. आता श्वास घे, हात फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा हात आपले खांद्यातनं सरळ आहेत आणि आपले तळवे सिलिंगकडे आहेत. आता हाताच्या पुन्हा आता आपले तळवे जमिनीकडे घेऊन जा, हाताचे दोन्ही तळवे जमिनीकडे, हाताच्या मुठी वळून घ्या, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट आणि पुन्हा एकदा आपलं रिस्ट रोटेशन करा, आपल्या मनगटाचं रोटेशन. ठीक आहे, जसं जमेल तसं. हाताला रग लागली असेल तर थोडा वेळ हात खाली घेऊया, 3 ते 4 वेळा रोटेशन करून हात थोडा वेळ खाली, थोडा वेळ विश्रांती, डोळे बंद करून तो ताण थोडासा अनुभवायचा प्रयत्न करा. आपल्या हातामध्ये जो ताण आलेला आहे तो अनुभवायचा प्रयत्न. आता हात आपले जर जास्त ताण आला असेल तर आपण रोटेशन करणार आहोत. मग आपण आता हात फोल्ड नाही करायचे, आपल्याला मनानेच आपला खांदा पुढे आणि मागे घेऊन जायचे. बघा, हात आपले गुडघ्यावर ठेवा, मान मध्यभागी, शक्य असेल तर डोळे बंद करा. आपण आता करणार आहोत शोल्डर रोटेशन. तर श्वास घेत आपले खांदे थोडेसे पुढे येतील आणि मागे जातील, श्वास सोडत मागे. बघा, श्वास घेत खांदे पुढून, श्वास सोडत मागे, श्वास सोडत, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, श्वास घेत पुढे. फक्त आपल्या खांद्यांमध्ये हालचाल होतीये. हा, बरोबर. अगदी सावकाश करायची ही कृती. आपल्याला तो जो आपण रोटेशन करतोय ते आपल्याला फील व्हायला पाहिजे, म्हणजे आपण कुठले कुठले स्नायू आपले ताणले जात आहेत, कुठले प्रेशर येतोय ते आपल्याला कळलं पाहिजे. पुन्हा मध्यभागी. आता ही कृती आपण मागून करूया. बघा, श्वास घेत खांदे थोडेसे मागे जातील, श्वास सोडत पुढे येतील, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. म्हणजे जे आपण हात फोल्ड करून करतो ते आज आपण मनानेच आपले खांदे पुढे मागे आणि मागे पुढे करतो. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. अजून एकदा करून घेऊया. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. रिलॅक्स, डोळे बंद. करूया आता पर्वतासन. त्यासाठी पुन्हा स्थिती घ्यायची आहे. आपण पद्मासन, अर्ध पद्मासन घातलेलं आहे. आता आपले दोन्ही हात जोडून घ्या, दोन्ही हात जोडून घ्या आणि बघा हाताची पोझिशन बघा माझी कशी आहे. असे समोर नका ठेवू, असे जोडून घ्या. हा, बरोबर. म्हणजे आपली बोटे जी आहेत ती आपल्या हनुवटीच्या दिशेने आहेत, हाताची कोपरं जमिनीला समांतर आहे. आता दोन्ही हातांमध्ये थोडासा प्रेशर आणा. जे आपण जॉईन केलेले हात आहेत नमस्कार स्थितीमध्ये, त्यात प्रेशर आणा. फक्त त्या पंजांमध्ये प्रेशर ना, बाकी आपले खांदे कोपरे शिथिल असू दे. पाठकडा सर. तर समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्या आणि एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपले हात हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात सरळ करा डोक्याच्या दिशेने. आता दोन्ही दंडांचा स्पर्श आपल्या दोन्ही कानांना होतोय, त्याकडे लक्ष. थोडेसे हात मागे घ्या, मान आपली पुढे किंवा मागे नकळत झुकली जाते, तर ती आपल्याला जाणीवपूर्वक सरळ ठेवायची आहे. दीर्घ श्वसन करायचं म्हणजे हात अजून थोडेसे सिलिंगकडे ताणले जातील. डोळे बंद. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबूया. आता आपल्या दोन्ही हातांची बोटे इंटरलॉक करा, एकमेकांमध्ये इंटरलॉक करायची आणि तळवे सिलिंगकडे घेऊन जा, हाताचे तळवे सिलिंगकडे. छान. बघा, आता अजून थोडासा ताण भेटतोय, पण तो ताण आपल्याला सुखावह वाटतोय.
आता श्वास घेत आपल्याला उजवीकडे झुकायचंय, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे. हे करत असताना आपले पाय आपले जमिनीवरच राहतील. फक्त हालचाल आपल्या कमरेच्या स्नायूंमध्ये हातांमध्ये होतीये. शक्यतो जाणीवपूर्वक कृती करायची आहे, डावीकडे उजवीकडे श्वासाशी आधारित. तर थांबायचं मध्यभागी आल्यानंतर पुन्हा हात आपले जॉईंट करून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता सावकाश टप्प्याटप्प्याने हात पुन्हा खाली येतील. आपल्या कपाळाला स्पर्श हातांचा, मग नाक, हनुवटी आणि मग छातीपाशी. आता हात थोडा वेळ तसेच ठेवा. आपले बघा कोपरं समांतर ठेवा, जमिनीला समांतर ठेवा. आपल्या हातांची कोपरं जमिनीला समांतर. हा बरोबर. आता आपल्याला श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली, श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. 4 ते 5 वेळा. श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली, श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली, श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. आता हात खाली आल्यानंतर पुन्हा हात गुडघ्यावर आणि थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. डोळे बंद आहेत, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपण आता करणार आहोत ब्रह्ममुद्रा. स्पॉन्डिलिसिस असणाऱ्यांनी थोडीशी काळजी घ्यायची, पण प्रयत्न नक्की करायचा आपापल्या क्षमतेप्रमाणे. मान जास्त, मानेला आपण जास्त प्रेशर देणार नाही. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश आपली मान उजवीकडे न्यायला सुरुवात करायची. श्वास सोडत आपली हनुवटी उजव्या खांद्याला पॅरलल येईल. नॉर्मल श्वास आपला चालू आहे तिकडे लक्ष. आता मनानेच आपल्या डाव्या साईडला जरासं आपलं मन घेऊन जायचं. बघा डाव्या साईडच्या मानेच्या इथे आपल्याला एक प्रकारचा ताण जाणवतोय, त्याचा अनुभव घ्या. आणि उजव्या साईडला असलेला दाब, त्याचा अनुभव घ्यायचा. हरिओम. सावकाश आता डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत आपले मान पुन्हा मध्यभागी येईल. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत आपली मान डावीकडे जाईल. डोळे बंद करून घ्यायचे. आपली हनुवटी ही आपल्या डाव्या खांद्याला आता पॅरलल असेल. आता आपलं मन पुन्हा आपल्या कंठाच्या ग्रंथींकडे घेऊन जा. बघा कंठस्थ ग्रंथींवर उजव्या साईडने असलेला ताण आणि डाव्या साईडने असलेला दाब, त्याचा अनुभव घ्यायचा. थायरॉइड साठी अतिशय लाभदायक आहे ही ब्रह्ममुद्रा. 1 ते 2 श्वास थांबायचं, डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुन्हा मान आपली मध्यभागी येईल. आता आपल्याला आपली मान ही मागे न्यायची आहे, कपाळ सिलिंगकडे येईल. स्पॉन्डिलिसिस असणाऱ्यांनी थोडीशी काळजी घ्यायची, आपापल्या क्षमतेप्रमाणे कृती करायची. सुरुवात करूया. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपली मान ही आता मागे जाईल आणि आपलं कपाळ सिलिंगला समांतर. डोळे बंद. आता या स्थितीमध्ये काय करायचं, आपला जो जबडा आहे, आपलं तोंड आहे, ते एकदा ओपन करायचं. जास्तीत जास्त ओपन करा आणि बंद. ओपन करा, तोंड उघडा, बंद करा, तोंड उघडा, बंद करा. बघा तुमच्या कंठाच्या म्हणजे जो आपला पूर्ण जो समोरच्या बाजूने कंठस्थ ग्रंथींवर जो ताण येतोय त्याकडे लक्ष. शिवाय आपल्या जबड्याकडे पण एक ताण येतोय. पुन्हा एकदा तोंड उघडा, तोंड बंद करा.
आपण ही कृती केली आहे त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी डबल चीन येते, तर ती न येण्यासाठी ही कृती अतिशय लाभदायक आहे. तोंड बंद आहे, डोळे बंद आहेत, लक्ष आपल्या श्वासाकडे आहे. आता सावकाश डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मान पुन्हा आपली मध्यभागी येईल. आता मान पुढे झुकवताना पुन्हा एकदा थोडीशी काळजी घ्यायची मानेचे त्रास असणाऱ्यांनी. पुन्हा एकदा एक श्वास पुढे एक भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपली मान ही आपल्या जास्तीत जास्त छातीच्या दिशेने जाईल. आपली हनुवटी कॉलर बोनला लॉक करण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. 1 ते 2 श्वास थांबायचं. आता कंठस्थ ग्रंथींवर समोरून असलेला दाब त्याचा अनुभव आणि मागच्या साईडने असलेला ताण त्याचा अनुभव. सावकाश डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मान पुन्हा मध्यभागी. आता काय करायचंय, मान आपली मध्यभागी आहे. आता आपला कान आहे ना, तो उजवा कान हा जास्तीत जास्त उजव्या खांद्याकडे गेलेला. उजवा कान जास्तीत जास्त उजव्या खांद्याकडे. जेवढा तुम्हाला जमेल तेवढा प्रयत्न करायचा आहे. आणि आता डावा हात वर घ्या, डावा हात वर आणि तो डोक्यावर ठेवा. डावा हात डोक्यावर ठेवा. हा बघा, कानाला डाव्या हाताचा स्पर्श होतोय का बघा. डाव्या आपल्या हाताची बोट आहेत, त्याचा उजव्या कानाला स्पर्श होतोय का बघा. 1 ते 2 श्वास थांबायचं. तो हात फोल्ड केलात ना तरी चालेल. हा बरोबर, आता बरोबर आहे. पुन्हा आपला डावा हात सरळ करायचा गुडघ्यावर आणि मान मध्यभागी. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया, डाव्या साईडने. डावा खांद जास्तीत जास्त डाव्या खांद्याकडे जाईल. त्याचबरोबर उजवा हात वरून डोक्यावर आणि डाव्या कानाचा स्पर्श होतोय का बघायचं उजव्या हाताच्या बोटांनी. 1 ते 2 श्वास थांबायचं. पुन्हा मध्यभागी. थोड्या वेळ थांबून पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून द्यायचं आणि विश्रांती. आपण करणार आहोत अर्ध मच्छिंद्रासन. त्यासाठी स्थिती घ्यायची आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपापल्या क्षमतेप्रमाणे ओव्हर ट्राय करायचा नाही, पण प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे. ऍडव्हान्स आसन आहे हे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मागे घेऊन घ्यायचं. मागून डावा पाय फोल्ड करायचा आणि तो आपल्या सीट शैली घेऊन द्यायचा उजव्या साईडला. हाताच्या आधाराने उजवा पाय हा जास्तीत जास्त सरळ करण्याचा प्रयत्न. आता उजवा हात हा आपल्या सीट शैली जाईल मागे, पाठकण आपला सरळ होईल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न किंवा हाताचा असा मिळखा घातला तरीही चालेल. आपल्या क्षमतेप्रमाणे सुरुवात करायची आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडायचं आहे आपापल्या क्षमतेप्रमाणे, किंवा तुम्ही मिळखा घातला तरीही चालेल. ही स्थिती पक्की झाली की सावकाश उजव्या साईडने मागे वळायचं आहे आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही खांदे हे आपल्या एका सरळ रेषेत येतील. आपल्या पोटाच्या स्नायूंना आलेला ट्विस्ट फील त्याचा अनुभव घ्यायचा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे, लक्ष आपल्या श्वासाकडे. आपला जो शरीराचा आकृतीबंध आहे त्याचा मागोवा घ्यायचा. चेहऱ्यावर कुठलीही अटी नाही आहे. छान. उलट वाटचाल करताना सर्वप्रथम मान मध्यभागी येईल. हात सोडून द्यायचा, डावा हात सोडून द्यायचा. जो पाय खाली आहे, डावा पाय खाली आहे, तो सरळ करून घ्या.
डावा पाय सरळ, मग उजवा पाय सरळ. थोडा वेळ तिथल्या तिथे थोडा वेळ थांबायचं. हीच कृती आता आपण डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय फोल्ड करून घ्यायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाकडे पलीकडे घेऊन यायचं, खालून उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा. डावा हात हा आपल्या मागे सीटच्या इथे असेल जवळ, म्हणजे पाठकण आपला सरळ राहील. आता सावकाश उजव्या हाताने डाव्या पायाचा पाऊल पकडायचा प्रयत्न, पाऊल किंवा घोटा पकडायचा प्रयत्न. बरोबर, छान. आता सावकाश डाव्या साईडने मागे वळायचं आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्ही खांदे हे आपले एका सरळ रेषेत येतील. पोटाचे स्नायू शिथिल करायचे. चेहरा रिलॅक्स, डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. पुन्हा एकदा आपला स्वतःचा आकृतीबंध तपासून पहा. आपल्या पोटावर आलेला पूर्ण फील, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. 1 ते 2 श्वास थांबायचं आणि सावकाश उलट वाटचाल करताना प्रथम मान मध्यभागी येईल. हात सोडून द्यायचा, उजवा हात सोडून द्यायचा, उजवा पाय प्रथम सरळ, मग डावा पाय सरळ आणि विश्रांती. विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. डायबिटीस साठी अतिशय लाभदायक असं हे आसन आहे. आपल्या पोटाच्या स्नायूंना जिथे डायबिटीस ग्रंथी असतात तिथे आपण एक प्रकारचा पीळ देतो, तिथे ट्विस्ट देतो. आता याला पूरक असं आपण गोमुखासन करणार आहोत. त्यासाठी पुन्हा स्थिती आपण घेतलेली आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आता सावकाश उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या सीटच्या इथे मागे, खालून डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या बाहेर. दोन्ही पावलं बाहेर आलेली आहेत. ओव्हर ट्राय नाही, आपल्या क्षमतेप्रमाणे. बरोबर, छान, बरोबर. आता आपले दोन्ही गुडघे एका सरळ रेषेत आहेत. बरोबर आहे, तुम्ही बरोबर करताय. आता जो पाय खाली आहे तो हात खाली, डावा हात खाली, त्याच्यावर उजवा हात. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे आणि आता सावकाश आपल्याला उजवा हात हा वरून खाली जाईल आणि डावा हात हा मागून. हा, बरोबर. आणि आता आपली बोट पकडायचा प्रयत्न. जर बोट एकमेकांना स्पर्श होत नसेल तर नॅपकिनचा आधार घेतला तरी चालेल. मान आपल्याला शक्यतो सरळ ठेवायची आहे, पुढे मागे न झुकवता. पाठकडा सरळ, डोळे बंद. उजवा जो आपला हाताचा कोपर आहे ते जास्तीत जास्त सिलिंगकडे ताणलं जाईल. जेवढं सहज आपल्याला जमेल तेवढं आपण हे आसन करणार आहोत. आपल्याला जास्त एफर्ट्स लावायचे नाहीये, पण प्रयत्न मात्र नक्की करायचा आहे. छान, परफेक्ट. सावकाश आता डावा हात प्रथम खाली येईल, मग उजवा हात त्याच्यावर. आता जो पाय खाली आहे तो पाय प्रथम सरळ करा. आता आपला डावा पाय खाली आहे, थोडासा हाताचा आधार घेतला तरी चालेल आणि मग उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथे. तर ही स्मृती आपण विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या बाहेर घेऊन यायचं, सीटच्या बाहेर. खालून उजवा पाय फोल्ड करायचा, दोन्ही गुडघे एकमेकांच्या सरळ रेषेत आलेले आहेत. आता उजवा हात खाली, त्याच्यावर डावा हात. बघा, पाठ सरळ, मान आपली मध्यभागी आहे, स्थिर आहे. तर सावकाश आपला उजवा हात वरून खाली जाईल, सॉरी डावा हात आपला वरून खाली, बरोबर. आणि उजवा हात खालून आपल्याला डाव्या हाताची बोट पकडायचा प्रयत्न करायचा आहे. हा, छान, परफेक्ट. आपापल्या क्षमतेप्रमाणे. मान आपल्याला सरळ ठेवा, पुढे झुकू नका ती. छान. डोळे बंद करा आणि जो तुमच्या हाताला आणि तुमच्या कुठेही आपल्या पायांमध्ये जर तुम्हाला ताण जाणवत असेल त्याचा अनुभव घ्यायचा आहे. 1 ते 2 श्वास थांबायचं.
आणि सावकाश उलट वाटचाल करताना आपला उजवा हात प्रथम येईल खाली गुडघ्यावर आणि मग डावा हात. इथे थोड्या वेळ थांबून जो पाय खाली आहे तो पाय प्रथम सरळ करून द्या. उजवा पाय सरळ, मग डावा पाय. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय. जो पाय खाली आहे तो पाय प्रथम सरळ मागून आणि विश्रांती. अवकाश दंड स्थितीमध्ये यायचं आहे सूर्यनमस्कारासाठी. दोन्ही पायांमध्ये अंतर. थोडस सीटच्या आपल्या मॅटच्या थोडस पुढे येऊन उभे राहा. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलं तरीही चालेल. हात शरीराच्या जवळ आहे. डोळे बंद. आपल्या डोळ्यासमोर उगवता सूर्यनारायणाचा डोळा नुकताच उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी तांबूस किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्याच्यातून निर्माण होणारी ऊर्जा प्राणशक्ती ही आपल्या शरीरामध्ये आता संचार करत आहे आणि ते त्या ऊर्जेमधूनच प्राणशक्तीमधूनच आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. त्याआधी गायत्री मंत्राचं पठण एकत्रित दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. डोळे उघडायचे. ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मध्ये अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मध्ये पर्वतासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 डावा पाय पुढे हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. पूर्वस्थिती. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मध्ये अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मध्ये पर्वतासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. विश्रांती थोडा वेळ. आज आपण एकच सूर्यनमस्कार करूया. उड्डाण आणि अग्निसारसाठी स्थिती घ्यायची. खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृतीबंध. आपण सर्वप्रथम करणार आहोत उड्डाण. स्थिती घेतलेली आहे. आता सर्वप्रथम पोटाचे आणि खांद्याचे स्नायू शिथिल करा. चेहरा रिलॅक्स ठेवा. आता आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक भरपूर श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडून द्या. आणि पोट आपलं आता आतमध्ये गेलेलं आहे. त्या स्थितीमध्ये छातीचं एक्सपान्शन झालेलं आहे आणि त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. हरिओम. सावकाश आपलं पोट पुढे येईल आणि नॉर्मल श्वास चालू झाला आहे त्याकडे लक्ष. थोडस सरळ व्हायचं. अग्निसार करणार आहोत. पोटाला आपण आत बाहेर स्ट्रोक देणार आहोत.
स्ट्रोक म्हणजे फक्त आतभार करायचा आहे, बाकी स्ट्रोक नाही द्यायचा आपल्याला. श्वास न घेता पोट आपल्याला आतभार करण्याची क्रिया करायची. सुरुवात करूया. खुर्चीत बसल्याप्रमाणे आपला आकृतिबंध आहेच. पोटाचे स्नायू, खांद्याचे स्नायू, चेहऱ्याचे स्नायू शिथिल आहे तो श्वास सोडून द्या. एक श्वास भरून घ्या, तोही श्वास सोडा. पोट आपलं आतल्या दिशेला गेलेलं आहे, छातीचं एक्सपान्शन झालेलं आहे. आता या स्थितीमध्ये आपल्याला पोट आतबाहेर करायचं आहे. श्वास न घेता सुरुवात करायची. हरिओम. 2 ते 4 वेळा झाल्यावर पुन्हा आपलं पोट पूर्वस्थितीला येईल. नॉर्मल श्वास चालू झाला आहे, त्याकडे लक्ष. सावकाश सरळ व्हायचं आणि बैठक स्थितीतून नंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर आहे. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. लक्ष आपल्या श्वासाकडे. सावकाश उजव्या साईडला वळा, उजव्या कुशीला वळून घ्या. उजवा हात हा आपल्या डोक्याच्या इथे द्या, कानाच्या इथे, आणि कोपर आपला जमिनीवर आहे. बघा, उजव्या हाताचा पंजा आपल्या कानाला स्पर्श करेल या स्थितीत आहे. कोपर आपले जमिनीवर आहे आणि डावा हात हा आधारासाठी आपल्या छातीजवळ आहे. दोन्ही पायांवर दोन्ही पाय आहेत. पाय गुडघ्यातनं सरळ. छान. आता उजवा पाय, सॉरी, आपला डावा पाय वरती आहे ना. डावा पाय जास्तीत जास्त वर 90 अंशापर्यंत, खाली, खाली, वर, खाली. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता आपल्याला पुन्हा एकदा डावा पाय पुढे आणि मागे न्यायचा आहे. सुरुवात करायची. डावा पाय जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त मागे, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त मागे. छान. 3 ते 4 वेळा ही कृती करायची. सावकाश. पाय पुन्हा आपला एका पायावर, दोन्ही पायावर पाय असतील. हाताचा आधार जो आहे तो काढून घ्यायचा आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचं. आपल्या कानांच्या इथे आपल्या हातांचा आधार द्यायचा. हात आणि आपल्या हाताचा कोपर जो आहे तो जमिनीला आहे. दोन्ही पायांवर पाय ठेवा सरळ. उजवा हात हा आपला आता छातीपाशी असेल आधारासाठी. सुरुवात करूया. उजवा पाय जास्तीत जास्त वर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे करून द्यायचा आहे. पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे. पुन्हा पाय आपले दोन्ही पाय एकमेकांवर येतील आणि सावकाश हात आपले काढून घ्यायचे आणि शयन स्थितीमध्ये विश्रांती. आपण करूया मत्स्यासन. त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहे. आता ज्याला शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचं किंवा दोन्ही पाय तसेच सरळ ठेवले तरीही चालेल. आपापल्या क्षमतेप्रमाणे सुरुवात करायचं आहे. दोन्ही पाय सरळ किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन. आता आपल्या हातांचा आधार जो आहे तो कानाच्या इथे द्यायचा.
स्पॉन्डिलिसिस असणाऱ्यांनी थोडीशी काळजी घ्यायची, पण प्रयत्न नक्की करायचा आपापल्या क्षमतेप्रमाणे. हातांचा आधार आपल्या कानाच्या इथे द्यायचा आणि सावकाश हाताच्या आधाराने आपला टाळूचा भाग जमिनीला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये आपले हात जे आहेत ते दोन्ही पायांचे अंगठे पकडतील किंवा पावलावर ठेवतील आणि आपली कोपरं जी आहेत ती जमिनीवर येतील. पोटाचे स्नायू शिथिल, आपले खांद्याचे स्नायू शिथिल. 1 ते 2 श्वास थांबू द्या. सावकाश उलट वाटचाल करताना पुन्हा आपल्या हातांचा आधार आपल्या कानाच्या इथे द्यायचा आणि हाताच्या आधाराने सहाय्याने डोकं सावकाश वर उचलायचं आणि जमिनीवर दोन्ही पाय सरळ, दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून विश्रांती. ह्याला पूरक असं आपण सेतुबंधासन करून घेऊया. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय फोल्ड करून घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, दोन्ही टाचा ह्या आपल्या सीट पासून थोड्याशा लांब आहेत. आपले पाय जे आहेत बघा तुम्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर आहे आणि टाचा थोड्याशा लांब आहेत सीट पासून. हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवा. ही स्थिती आपली पक्की झाली. आता सावकाश आपल्या कमरेचा भाग वर उचलून घ्यायचा आहे जमिनीपासून वर. बघा आणि आपल्या मांड्या ज्या आहेत त्या जमिनीला समांतर येतील. हातांचा आधार हा आता पॅसिव्ह झालेला आहे. खांदे कोपरं शिथिल ठेवा. पोटाचे स्नायू शिथिल. आपली हनुवटी कॉलर बोनला लॉक झालेली असेल. 1 ते 2 श्वास थांबायचं. सावकाश उलट वाटचाल करताना हळूहळू आपली पाठ, मग पाठीचे सर्व मणके आणि त्याच्यानंतर कंबर, सीट पुन्हा आपली जमिनीवर येईल. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. विश्रांती. सावकाश एका कुशीला म्हणून एका गालावर विश्रांती, पोटावर पण विश्रांती. आपण करणार आहोत नौकासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, कपाळ जमिनीवर. आता हात आपल्या डोक्याच्या दिशेने सरळ घ्या वरती. मागून आपले दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता सावकाश आपलं उत्तम अंग आणि त्याचबरोबर आपले पाय मांड्यांपासूनचे संपूर्ण पाय ते वर उचलून सुरुवात करायची. 1 ते 2 श्वास थांबूया. दोन्ही हात समोरून ताणून घ्यायचे, दोन्ही पाय मागून ताणून घ्यायचे. आपल्या क्षमतेप्रमाणे इथे थांबूया. उलट वाटचाल करताना कपाळ जमिनीवर, हात जमिनीवर, पाय जमिनीवर. दोन्ही हात पुन्हा खाली आणि विश्रांती. पायामध्ये अंतर, हातामध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला म्हणून बैठक स्थितीमध्ये जायचं आहे. प्राणायामासाठी स्थिती घ्यायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. डोळे बंद. पाठकळा सरळ आहे, मान मध्यभागी आहे. खांदे कोपरे शिथिल, चेहरा शिथिल. आपण करणार आहोत एक दीर्घ श्वसन.
त्यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक भरपूर श्वास भरून घ्या. काही क्षण थांबा आणि घेतलेला श्वास हळूहळू संपूर्णपणे सोडून द्यायला सुरुवात करायची. प्राणायामाचा मंत्र मी बोलते. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीष्ट प्रज्ञांश विदेहि नैति. दोन्ही हात पुन्हा आपले गुडघ्यावर. आपण आता करत आहोत चंद्राभ्यास. त्यासाठी स्थिती. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आता सावकाश आपल्याला आपली उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची आहे. डावीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. डावीने पुरं, डावी बंद, डावीने रेच, डावीने पुरं, डावी बंद, डावीने रेच. अजून एका नंतर डावीने पुरं, डावी बंद, डावीनेच रेच. आता आपण करूया सूर्य अभ्यास. त्यासाठी डावी नाकपुडी बंद करा. उजवीने पुरं, दोन्ही बंद, उजवीनेच रेच, उजवीने पुरं, दोन्ही बंद, उजवीने रेच. अजून एका नंतर उजवीने पुरं, उजवी बंद, उजवीनेच रेच. हात पुन्हा खाली. तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपली कुठली नाकपुडी ऍक्टिव्हेट आहे. काहींची उजवी किंवा डावी असेल किंवा काही जणांची दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असतील. आता आपण करणार आहोत 2 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाची. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डावा हात हा आपला ध्यान मुद्रेमध्ये आहेच. पाठकणा सरळ आहे, डोळे बंद आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम प्राणायामाला. उजवी नाकपुडी बंद करून घ्या. डावीने पुरं, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने पुरं, उजवी बंद, दोन्ही बंद आहे, डावीने रेच. एक आवर्तन झालं. दुसरं आवर्तन हे आपण आपापल्या मनाने करणार आहोत. आपल्या क्षमतेप्रमाणे सूचनेशिवाय सुरुवात करायचं आहे. एक आवर्तन झाल्यावर हात पुन्हा आपले गुडघ्यावर. डोळे बंद. आपण करणार आहोत उज्जाई प्राणायाम. श्वास घेताना सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना कंठ संकोच करून घशातून घर्षणयुक्त आवाज करून रेचक करायचा आहे. सुरुवात करूया. एक खोलवर दीर्घ पुरं, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त आवाज. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पुरं, काही क्षण थांबून कंठ संकोच आणि रेचक करताना घशातून घर्षणयुक्त आवाज.
लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घपूरक, काही क्षण थांबून कंठ संकोच आणि घशातून घर्षणयुक्त आवाज करून रेचक. उज्जाई प्राणायाम करत असताना आपल्या कपाळावर कोणतीही आटी नसावी. आपण करूया भ्रामरी प्राणायाम. दोन्ही हात आपल्या ज्ञानमुद्रेमध्येच आहेत. पाठकणा सरळ आहे, डोळे बंद आहेत, मान मध्यभागी आहे, चेहऱ्याचे स्नायू शिथिल. आपण जी ज्ञानमुद्रा केलेली आहे त्या दोन्ही पहिल्या बोट आणि अंगठ्याचा एकमेकांना अजून थोडासा स्पर्श जो आहे त्याच्यामध्ये दाब आणा. तुम्हाला तिथून थोडेसे सटील व्हायब्रेशन जाणवतील. त्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. तिथे ज्या नाड्या आहेत, पल्स आहेत, त्यातून जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्याचा मनोमन मागोवा घ्यायचा, अनुभव घ्यायचा आणि याच्यातूनच आपण आता भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. सुरुवात करूया. खोलवर दीर्घपूरक, काही क्षण थांबून रेचक करताना भ्रमरकुंजन. दातावर दात लावून घ्या. एक खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमरकुंजन. लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घपूरक, काही क्षण थांबून रेचक करताना भ्रमरकुंजन. या स्पंदनांचा, व्हायब्रेशनचा मागोवा घेत घेत आपली जी बैठक स्थिती घातली आहे ती सोडून द्यायची आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये शवासनासाठी स्थिती घ्यायची. एक एक पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. सावकाश एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी आदर्श स्थिती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला आहेत पायांच्या. दोन्ही बोट पायांची ही बाहेरच्या दिशेला आहेत. हात आपले, हातांची बोट अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगकडे आहेत. मान डावीकडे उजवीकडे मध्यभागी, डोळे बंदच आहेत. चेहऱ्याचे स्नायू शिथिल करा. आता आज आपण जी साधना केली त्या साधनेचा मागोवा घ्यायचा आहे. आपल्या शरीरावर जिथे कुठे ताण आला असेल तो मनोमन शिथिल करून घ्यायचा. आपण करणार आहोत शवासन क्विक रिलॅक्सेशन. शरीरातील प्रत्येक अवयवाला आपण शिथिल करणार आहोत जाणीवपूर्वक. सुरुवात आपल्या पायापासून करायची आहे. आपले दोन्ही पाय, दोन्ही पायांची बोट, तळवा, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झाले आहेत याची मला जाणीव होत आहे. लक्ष आपल्या सीटकडे घेऊन यायचं. माझ्या सीटचा भाग जो जमिनीवर आहे, माझ्या कमरेचे आजूबाजूचे सर्व स्नायू ते शिथिल झाले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन यायचं. माझ्या दोन्ही हातांची बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झाले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझ्या पाठीचा भाग जो जमिनीवर अंगत पहुडलेला आहे, माझ्या पाठकण्याचे मणके, तिथले सर्व स्नायू अगदी शिथिल झाले आहे. लक्ष आपल्या उदरभागाकडे घेऊन यायचं.
माझ्या पोटातील सर्व स्नायू, माझ्या छातीच्या वरगड्या तिथलेच नाही, माझ्या कंठाच्या आजूबाजूचे सर्व स्नायू, मानेचा मागचा भाग हे अगदी शिथिल झाले आहेत, याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या संपूर्ण चेहऱ्याकडे घेऊन या. आपलं मन, आपली जाणीव आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंकडे घेऊन यायची. माझी हनुवटी, माझे पोट, माझं तोंड, तोंडाच्या आतमध्ये असलेले माझे दात आणि माझी जीभ, माझ्या तोंडामधले सर्व स्नायू अगदी शिथिल झाले आहेत. माझे दोन गाल, दोन कान, नाक, माझा भूमध्य, माझ्या भुवया, अलगद मिटलेले माझे डोळे, माझ्या डोळ्यांमधली घुंगळ, पापण्या, माझं कपाळ, माझे केस, डोक्याचा मागचा भाग,